सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री व्हावं अशी मागणी करणारे नरहरी झिरवाळ सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रीय अध्यक्ष व्हावं का या प्रश्नावर थेट उत्तर देणं टाळतायत। तर घड्याळावर निवडून आलेल्या सदस्यांची काळजी घड्याळाचे नेते घेतील असंही त्यांनी म्हटलंय। आपण पाहतोय की नरहरी झिरवाळ यांनी एका प्रश्नाचं उत्तर देणं टाळलंय। त्यांनी खरं तर सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री व्हावं असा आग्रह सुरुवातीला धरला होता, मात्र आता त्यांनी राष्ट्रीय अध्यक्ष व्हावं का असा प्रश्न उपस्थित केला, तेव्हा या प्रश्नावर त्यांनी उत्तर देणं टाळलेलं आहे। त्यांना कोणाच्या मागणीनुसार सांगण्यानुसार घेतला असेल काय असेल, पण शेवटी जे घड्याळाबरोबर असतील त्यांना घड्याळाचे नेते लोक सहकार्य करतील। आणि जे तुतारीचे होते शरद पवारांचे ज्यांनी घड्याळ हातात घेतलं नंतरच आहे। सुनेत्रा पवार आता आमदारांच्या स्वतंत्र बैठका घेणार आहेत असे कळते। प्रत्येक आमदारासोबत स्वतः आपल्यासोबत प्रशांत लीला रामदास जोडले गेलेले आहेत, अधिक माहिती देत आहेत। महत्वाचं म्हणजे नरहरी झिरवाळ राजधानी दिल्लीत आहे आणि त्यांना आज सुनेत्रा पवारांच्या संदर्भातला एक प्रश्न विचारण्यात आला। त्यावेळी त्यांनी स्पष्ट म्हटलं की सुनेत्रा पवार यांना उपमुखी व्हावं अशी मी त्यांनीच मागणी केली होती। त्याचमुळे त्यांना थेट प्रश्न विचारण्यात आला की सुनेत्रा पवार यांना राष्ट्रीय अध्यक्ष व्हावं का। या प्रश्नावर त्यांनी थेट उत्तर देणं टाळलेलं आहे। त्यामुळे अजूनही अस्पष्ट आहे की या संदर्भात की सुनेत्रा पवार ह्या राष्ट्रीय अध्यक्ष होतात की नाही। पण महत्वाचं म्हणजे ज्या पद्धतीने उपमुख्यमंत्र्यांची मागणी पुढे आली होती, त्यानंतर ज्या पद्धतीने त्यांना पाठबळ मिळालं, त्याच मुद्द्यावरती राष्ट्रीय अध्यक्षाच्या मुद्द्यावर जेव्हा प्रश्न विचारला गेला त्यांनी ते उत्तर देणं टाळलं। याचा अर्थ असा होतो की दोन्ही पक्ष एकत्रित होते का हा एक प्रश्न अजून अनुत्तरित आहे आणि दुसरी बाजूकडे ते राष्ट्रीय अध्यक्ष होतात का हे देखील पाहणं अतिशय महत्वाचं असणार आहे। नरहरी झिरवाळ यांनी जर या संदर्भात वक्तव्य देणं टाळलं याचा अर्थ असा होतो की अजूनही या संदर्भात चर्चा कमी आहे, चर्चा पूर्ण व्हायची आहे। स्टुडिओ नक्कीच धन्यवाद सविस्तर माहितीसाठी प्रशांत। तेव्हा आता झिरवाळांच्या उत्तरानंतर पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागल्यात। त्या संदर्भात मी सांगितलं ना की त्याच्या संदर्भात मला कुठलीही माहिती नाही। ते वरिष्ठ नेते आहेत, ते त्यांच्या पद्धतीनं जे काही हे सगळं प्रकरण आहे ते हँडल करतात। खूप चर्चा आहे की सुनेत्रा पवार यांना राष्ट्रीय अध्यक्ष करण्यात यावं, तुमचं काय मत आहे सर? त्या संदर्भात शेवटी वरिष्ठ आहेत, मग प्रफुल्ल पटेल साहेब आहेत, तटकरे साहेब आहेत, भुजबळ नरहरी साहेब झिरवाळ आहेत। जर सांगतात की सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करायला पाहिजे असा निर्णय घेतील। नाही, पण तुम्ही जेव्हा सांगतात की उपमुख्यमंत्री पदाचा निर्णय व्हायला पाहिजे त्यावेळेस तुम्ही निर्णय जाहीर करताना आता म्हणतात की वरिष्ठांनी निर्णय घ्यायला पाहिजे, म्हणजे आहे त्यावेळेला एक जनतेतली त्या शोककळा असताना सुद्धा जनतेतली जी प्रतिक्रिया होती ती मी ती बाहेर आपल्या माध्यमातून मांडली होती। पण आता जनता म्हणत नाही की सुनेत्रा पवार यांना राष्ट्रीय अध्यक्ष करा। जनता म्हणते नाही म्हणत, पण शेवटी हा पक्षाच्या प्रमुखांचा निर्णय आहे, सगळ्या आमदार खासदार महोदयांचा निर्णय आहे, त्या पद्धतीने योग्य निर्णय होईल। तुम्हाला नाही वाटत की वैयक्तिक का सुनेत्रा पवार हे राष्ट्रीय अध्यक्ष काय होतं, मी काय पुन्हा तेच सांगतो, वरिष्ठ म्हणले आणि त्याच्यात तर सुनेत्रा पवार आता आमदारांच्या स्वतंत्र बैठका घेणार असे कळतंय। प्रत्येक आमदारासोबत त्या स्वतः 1-to-1 संवाद साधतील। पक्ष विलिनीकरणाबद्दलची आमदारांची मतं त्या जाणून घेतील असंही सूत्रांकडनं कळतंय। आता आमदारांची मतं पक्षाच्या आगामी वाटचालीवरही चर्चा होईल। राष्ट्रीय अध्यक्ष निवडीपूर्वी होणाऱ्या या बैठका महत्त्वाच्या असतील।